तर मुगाची डाळ घालून केलेली भेंडीची भाजी मस्त अशी बनवून तयार आहे। ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता। मस्त अशी चमचमीत लागते, खूप अशी छान मस्त लागते, झटपट होते। तर आपण कशी करायची ते पटकन बघूया। इकडे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे, 1 चमचाभर तेल घेतलं आहे मी। आणि आता याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे। मोहरी आधी टाका, चांगली तडतडू द्या आणि मगच जिरे टाकायचे। मोहरी आणि जिरे एकत्र टाकायचे नाहीत, मी नेहमी सांगत असते, कारण मोहरी जिऱ्यापेक्षा थोडीशी तडतडायला वेळ लागतो, म्हणून मोहरी आधी तडतडून घ्यायचे। चांगले आवाज येऊसपर्यंत, मोहरी फुटूसपर्यंत आपण वाट बघायची आणि मग जिरे टाकायचे। कारण मोहरी जर कच्ची राहिली तर दाताखाली अशी कचकच लागते, कडवट लागते, त्याची चव अजिबात बरोबर लागत नाही। आणि आता 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की मग बाकीचं साहित्य घालायचं। जिरे आणि मोहरी छान तडतडली पाहिजे। आता इथे मी 1 पाव किलो भेंडी छान धुवून सुकवून स्वच्छ करून मग ही चिरून घेतली। भेंडी चिकट व्हायचं सगळ्यात पहिलं मुख्य कारण असतं म्हणजे आपली भेंडी जर ओली असेल तर हमखास भाजी चिकट होते। तर भेंडी धुवून झाल्यानंतर छान सुकवून घ्यायची आणि मगच करायची। किंवा मग तुम्ही जर सकाळी भेंडी करणार असाल तर रात्री स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये टाकून वरून कापड टाका आणि मस्त ठेवून द्या, सुकून होते, सकाळी पटकन करता येते। आता बघा, तुम्ही बघू शकता भेंडी कोरडी असल्यामुळे अजिबात चिकट होत नाही। अशा पद्धतीने तेलात छान आधी भेंडी परतून घ्यायची आणि मग बाकीचं साहित्य घालायचं। तुम्ही वाटल्यास आधी परतून घ्या, बाजूला काढा आणि मगही करू शकता, पण मी एकत्रच सगळं करते। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा भरपूर घाला। जर 1 मोठी वाटी भरून भेंडी असेल तर अर्धी ते पाऊण वाटी आपण कांदा घाला। कांदा याच्यामध्ये खूप छान लागतो तर मस्त, आणि भाजी जास्त होते खरं म्हणजे। तर अशा पद्धतीने कांदा आता आपण छान परतून घ्यायचा, भेंडीबरोबर नरम होऊसपर्यंत परतवून घ्यायचा आहे। किंवा तुम्ही आधी तेलातही कांदा परतून घ्या, पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, मस्त लागते ही भेंडीची भाजी। छान परतून झालं की मग इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या असा फक्त चेचून घेतल्यात, कट केलेले नाहीत, बारीक लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चेचून घेतलेल्या आहेत फक्त मी, त्या घालते। आता हेही आपण याच्याबरोबर लसूणही कांद्याबरोबर छान परतवून घ्यायचं आहे। मी सगळे एकत्रच करते, तुम्ही वेगवेगळं भेंडी परतून घ्या मग कांदा परतून घ्या असंही करू शकता, पण झटपट होण्यासाठी हा मस्त अशी अशा पद्धतीने केल्यावर झटपट होते। भेंडी अजिबात चिकट होत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे। छान परतून घ्यायचं आहे, 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये मी टॅमॅटो घालते। आता टॅमॅटो हे चिरताना बी आणि पाणी सगळं काढून टाकायचं, फक्त टॅमॅटोचे साल असते, ज्या फोडी असतात त्याच घ्यायच्या, पाणी आणि बी अजिबात घ्यायचे नाहीत। पुन्हा सांगते, त्याच्यामुळे काय होतं, भेंडी तुमची चिकट होणार। अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये असतात, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत बघा। छान परतून घ्यायचं बघा। आता गॅस कमी करायचा आणि छान परतत राहायचं, म्हणजे भेंडी चिकटही होत नाही, कांदा टॅमॅटो भेंडी छान शिजूनही निघते अशा पद्धतीने केल्यामुळे। आता याच्यामध्ये 1 मिरची घालायची, 1 मोठी ढोबळी मिरची आहे, लांब मिरची असते ती घातली। 2 ते 3 हिरव्या तिखट मिरच्या आहेत त्याही घातल्यात मी। छान परतून घ्यायचं आहे। आता जी ढोबळी मिरची पांढरी लांब असते ती वापरली मी, तुमच्याकडे नसेल, नाही वापरले तर काय हरकत नाही। आता मीठ घालायचं, मीठ आधीच घालायचं नाही, नाहीतर मग पाणी सुटतं। भेंडी आणि कांदा टॅमॅटो छान परतून झालं की मगच मीठ घालायचं आणि आता छान परतून घ्यायचं आहे। हे भेंडी छान परतून झाल्यानंतर मग बाकीचं साहित्य घालायचं। आता बघू शकता तुम्ही, छान नरम झालं आहे भेंडी कांदा टॅमॅटो घातल्याला। आणि आता याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची, मी मूग डाळ घालते, 1-2 तास मी भिजत घातली होती ही मुगाची डाळ, आता ही वापरायची। एकदा नक्की करून बघा, मस्त अशी याची चव लागते, खूप छान अशी मस्त चव येते। याची मुगाची डाळ घातल्याची, मसुराची डाळही तुम्ही घालू शकता, पण मुगाची डाळ खूप छान लागते। मटकीची डाळही वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये। छान परतून झालं,
मस्त असं हे परतून झालं की मग बाकीचं थोडेसे हळद मसाले घालायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये धने जिरे पूड, थोडीशी गरम मसाला घालू शकता तुम्ही, थोडीशी हळद घाला, अगदी थोडीशी हळद, धने जिरे पूड आणि गरम मसाला असेल तर वापरा, नसेल नाही वापरला तरी चालेल. अशा पद्धतीने हे मस्त हळद आणि इथे मी अगदी थोडंसं कांदा लसूण मसाला, एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही वापरला तरी चालेल. आणि हिंग थोडंसं घातलेलं आहे, अगदी पाव चमचा हिंग घातलं आहे. आता सगळं परतून घेतलं. हे छान हे मिक्स करून घ्यायचं. बघा तुम्ही, भेंडी अजिबात कुठेही चिकट झालेली नाही. आपण नंतर जी मुगाची डाळ घातली ती मी भिजवलेली घातली, त्यामुळे थोडंसं आता याला शिजायला वेळ लागणार आहे, कारण आपण मुगाची डाळ कच्चीच वापरली, फक्त भिजवून घेतलेली मुगाची डाळ वापरली, म्हणून थोडंसं शिजायला लागणार आहे. हे थोडंसं परतून घेत हे डाळ शिजवून घ्यायचे. अगदी 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि ही डाळ शिजूसपर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघायची आहे. अगदी 2-3 मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं. एक वाफ आली की काढायचं, कारण जास्त वेळ ठेवला तर जास्त वेळ लगेच तुमची भेंडी चिकट होणार. थोडंसं अगदी 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. आता डाळ शिजले का फक्त बघायची, बोटशेपी झाली तरी बस होते. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, अगदी थोडीशी गरम आहे फार, त्यामुळं ते हाताला चटके बसतात. छान मस्त अशी भेंडीची डाळ भेंडी तयार झाली. थोडंसं वरून सुकं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट काही घालू शकता. मी इथे सुकं खोबरं वापरते, तुम्ही जाडसर शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता. कोथिंबीर मात्र थोडीशी जास्त घाला, म्हणजे छान चव येते याला. मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली. सकाळच्या वेळेला घाई गडबडीमध्ये रात्रीच धुवून स्वच्छ करून ठेवायची, म्हणजे सकाळी पटकन तुम्हाला चिरून घेता येते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.